बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? माझं गाव आळंदी आहे. आळंदी. हा. किती वर्ष झालं पायवारी करताय? पायी माझी ही 69वी वारी आहे. 69. हा. पहिला मी पालखीचा खांदेकरी होतो. हा. जे तात्या चोपदार होते त्याचे नातू आहेत आता राजा भाऊ. हा चोपदार. मी तेव्हापासून ही वारी करतो आणि ह्या वारीत माझी अपेक्षा एकच आहे की माऊलीला की मला ह्या रस्त्याला मरण येऊ दे. कारण का तर हिथं मेलं तर पिढ्यानपिढी रथ तिथं उभा राहतो. उभा राहिला की तिथं पान फुल टाकलं आणि आरती केली गजर केला की रथ ऑटोमॅटिक हालतो मोहर. याच्यासाठी मी ही वारी करतो. तुमचं नाव काय? माझं नाव आहे चिंतामण नारायण कुरुंग. आणि वय किती तुमचं आता? माझं वय आता 98 वय. 98 वर्ष. वयच कमी 70 वर्ष झालं तुम्ही वारी करताय. हा. काय आता ही एवढा दिवे घाट चढत असताना पाय बी दुखतात का तुमचा? आता 98 वर्ष म्हणजे 100 तुम्ही पूर्ण केली. 100 वर्षात तुमचा पाय दुखतात? माझं काहीच दुखत नाही. माऊली मला सहज नेतात. मी कुठं आलो कुठं चाललोय मला काही माहिती होत नाही. सगळा माऊली भरवाचा. आता पण तुम्ही कुठल्या दिंडीत चालत नाही, स्वतःची सगळं तुम्ही विस्तारा घेऊन चालताय? हा स्वतः माझा मी घेऊन चालतो. माझा येबर असं गर्दीत लय ताप होतो म्हणून मी संध्याकाळी कीर्तन मोडलं की पालखी तळवून संध्याकाळी 11 वाजता निघतो. मोकळा रोड असतो. मोहर चालतो रात्रभर. आता ही घाट ओलांडला की छत्री लावणार आणि झोपणार. घाटवाला लगेच झोपणार, आपला विसावा घेणार दुपारचा. हा 5 वाजेपर्यंत उठत नाही पुन्हा. मग पुन्हा रात्रीचा मुक्काम कुठं करणार तुम्ही आजचा? पालखी तळावर जाणार. चोपदाराच्या सूचना ऐकणार. आरती झाली की कीर्तन ऐकणार. कीर्तन संपलं की उठून रोडला लागणार. घरी कोण कोण आहे तुमच्या? माझ्या घरी माझी मालकीण आहे, सून आहे, लेक आहे, सगळे आहेत. येऊन देत नव्हते नातू ही, पण मी सांगितलं की मला ह्या वारीला रोखायचं नाही. हो. आता ह्या दिवे घाटात चालत असताना पाय बी दुखतात का तुमचं? अजिबात दुखत नाही. काही अजिबात नाही दुखत? काही दुखत नाही. मी अजून गोळी कधी खाल्लेली नाही किंवा मला इंजेक्शन सुद्धा नाही. दवाखान्यात जाता का? अजिबात नाही कधी. अजिबात नाही. आता 100 वर्ष तुम्हाला वाटेल काय व्हायच कमी? फक्त एकच की सकाळी दूध आणि 1 भाकरी खातो. दूध आणि 1 भाकरी. चहा पिता का नाही? चहा लागलं प्यायला ह्या वाटणे. गावात असलो घरी असलो नाही पेत. नाही पेत. हा. एवढ्या वर्षात आता ही तुमचं यातल्या वारकऱ्यांना काय सांगणे थोडक्यात? आता एवढं तुम्ही 100 वर्ष वारी करताय, 100 वर्ष वय तुमचं, 70 वर्ष झालं वारी करताय, काय तुमचा संदेश काय जनतेला थोडक्यात? या वारकऱ्याला आपला संदेश सांगायचा नाही. हा कलियुग आहे. पहिले टाळ मृदंग होता, आता हलकीन सगळे नाचत येते. हा काय सांगा यांना? एवढं सांगणे. आता पूर्ण वारी करणार तुम्ही? पूर्ण वारी करणार. परतीला माघारी जाणार. पुन्हा पूर्व माघारी जाणार? माऊली उगा सहज नेतात. तशी काळजी करायची नाही. देह जाऊ अथवा राहू. आघात लिहिलाय तुमच्या आघात लिहिला. आता तुम्ही एवढ्या उन्हाचं चालताय, तुम्हाला थकवा वगैरे जाणवतोय का? काय काही जाणवत नाही मला. एकादश आहे, पोटात काय नसेल, खिचडी काही. मी एका टायमाला जेवतो संध्याकाळी. परत खायचं नाही. परत खायचं नाही. खाल्ल्यानं तर पाय उचलत नाही, चालता येत नाही. आणि मोकळा असं थोडस खाल्लं, पाणी पिलं की चांगलं. ह्यात किती वजन असेल हे तरी सरासरी बर का 25 किलोच्या आत नसेल. एवढं 25 किलो घेऊन तुम्ही चालताय,
आता यांना एवढी पिशवी बी वर जायची नाही, तुम्ही एवढं 100 वय तुमचं 25-30 मी किलो नाही नेत, मी नाही नेत, माऊली नेते. माऊली नेतात. हा, मी नाही नेत, सगळं माऊलीवर माझं हे आहे. बर, रामकृष्ण माऊली रामकृष्ण हरी.